नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वाळूचा ठेका तात्काळ रद्द करा. धुळे तालुक्यातील न्याहाळत ग्रामस्थांचे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. धुळे तालुक्यातील न्याहाळत गावाजवळील पांढरा नदी पात्रातील मंजूर करण्यात आलेला वाळू ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची तसेच शेती पिण्याच्या पाण्याचा शेतावर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान पांढरा नदी ही परिसरातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वाचा जलस्रोत असून नदी पात्रातील अतिवाळू उपशामुळे भूजल पातळी घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नदीकाठच्या रस्त्यांचे नुकसान होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाने संबंधित वाळू ठेक्याची तात्काळ चौकशी करून ठेका रद्द करावा अशी मागणी केलेली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध महादेवाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेलं व प्रगतिशील गाव न्याहाळत व त्याच्या आजूबाजूला असलेले 10 ते 12 गाव, त्याच्यात नगाव आहे, विश्वनाथ आहे, धमाने आहे, बिलाडी आहे, अशा 10 ते 12 गावांचा ज्या पांढरा नदीवरील न्याहाळत गावाजवळ पाणीपुरवठा योजना आहेत आणि त्या पाणीपुरवठा योजनेच्या 12 गावांच्या विहिरी या पांढरा नदीत आहेत. या ठिकाणचा 40 वर्षामध्ये 40 ते 50 वर्षांमध्ये आजपर्यंत त्या रेतीचा कधीही लिलाव झालेला नव्हता, होत नव्हता. यापूर्वी प्रयत्न झाले, मात्र न्याहाळत, बिलाडी, दमाने, विश्वनाथ, मोहाडी या गावांनी तो लिलाव रद्द करण्यास भाग पाडले होते. मात्र यावर्षी ग्रामस्थांनी सर्व इथे उपस्थित सर्व सरपंचांनी प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा न्याहाळत गावाचा रेती लिलावाचं टेंडर हे निघालेलं आहे आणि परवा पोकलँड घेऊन काही रेतीवाले त्या ठिकाणी रेती घेण्यासाठी काही अधिकारी पण त्यांच्याबरोबर होते. मात्र तिथल्या ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंचांनी, ग्रामस्थांनी, आदिवासी बांधवांनी विरोध करून ते पोकलँड हाकलून लावलं. कारण आज तीव्र पाणी टंचाई आहे, एल निनोची भीती आहे, दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी कमी होतं आहे. या न्याहाळत गावाजवळ 10 ते 12 गावांच्या पिण्याचा, पाण्याचा, शेतीचा प्रश्न आहे आणि तिथला जर रेती जर काढली तर ते पांढरा नदी तिथून ओसाड होईल, तिचा तळ लागेल, पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल. वेळ प्रसंगी त्या 12 गावांना टँकर पुरवावा लागेल. अशी परिस्थिती होऊ नये म्हणून अजूनही तिथलं एक पाटीसुद्धा रेती ग्रामस्थांनी उचलू दिलेली नाही, यापुढेही उचलू देणार नाही. जर कोणी रेती उचलायला आला तर तिथले 12 गावाचे ग्रामस्थ, विशेष करून महिला, या विरोध करतील तर तिथला न्याहाळत येथील रेती लिलाव रद्द करावा म्हणून आज या 10 ते 12 गावाचे सरपंच, ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटून निवेदन दिलेले.